नमस्कार. मी सौ मिनाली संदीप जोशी आपल्या सर्वांचे स्तोत्र मंत्र अध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आजच्या भागात आपण श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी श्रवण करणार आहोत. अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुखसमाधान सतत राहावे, हा त्यामागील हेतू असतो. हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम धनदाय नमस्तुभ्यं निधि पद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादात्मे धनधान्यादि संपदः. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखावीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातली. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या लक्ष्मीचं व्रत करीत होत्या. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठानं फुगली. दासदासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी, ओळखते का नाही ते बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का कुणी घरात? कुणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला काय हवंय? मधून मधून खोकत खोकत हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचे. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग काय कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील. उणं दुणं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते. म्हातारी रागावली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली आहे. माणुसकी विसरली. दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. तिनं ते केलं. आता राणीपदावर बसली आहे. देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशांची धुंदी आलीये. गोर गरिबांची पर्वा नाही.
थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारिणी तिला कोण विचारतंय, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगाल का? मी ते नेमाने करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकीत टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, चुकली माझी आई. तिच्या वतीने मी क्षमा मागते, कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं दिसली नाहीत का तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर गेली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभवच मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखा समाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करत होतं. दरिद्र सरत नव्हतं. चिंतेचं सावट पसरत होतं. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरतचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून तिला पाहावं असं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरतचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती ती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात निघाली. आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्दच फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं
भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली, पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही तिला भान उठलं नव्हतं. मालाधरानं विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं काय मीठ मिळत नाही का? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली पोच राजाने हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचा अमृत आहे. अन्नाला चव या मिठानेच येते. मीठ नसलेला पदार्थ आळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं, त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावेत. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्याने आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलंच नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावले. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी पुन्हा सौराष्ट्रात आले. सुरतचंद्रिकेनं लक्ष्मी व्रताचा पुन्हा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून राजा राणीला फार आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. तर जशी देवी
राणीला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हा हो अशी ही 60 उत्तरांची कहाणी वाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. तुम्हाला हा जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर यूट्यूब चॅनलवरती कॉमेंट करून आम्हाला अवश्य कळवा आणि भारतीय संस्कृतीचा हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्तोत्र मंत्र अध्याय या यूट्यूब चॅनलला अवश्य मदत करा. धन्यवाद.